तिघांसाठी हा 6वा प्रश्न. महादेव हावजी बच्चे यांनी सुमारे 100 सहकार्यांना घेऊन मुंबईचा डबेवाला ही सेवा सुरू केली. ते साल कोणतं? पर्याय 1 1857, 2 1890, 3 1920, 4 1947. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. देवदत्त, आपण डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1890. काय आपलं काय म्हणणं आहे? गेस, अंदाज. भूषण, आपण तर मुंबईचे आहात. आपण डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1947. आपण काय विचार केला? नाही, फक्त गेसच आहे, कारण अंदाज आहे. अंदाजच आहे, काय माहित नाही याच्याबद्दल. आपण अंदाज. आपण डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1920. अंदाज. खरंच नेहमी मुंबईमध्ये तो डबेवाला अगदी मनापासून धावपळ करून सकाळी घरून डबा उचलायचा आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. कधी कधी तर प्रश्न पडतो की नेमकी खूण किंवा सांकेतिक भाषा असते तरी काय, कारण भली मोठी पाटी, त्या पाटीमध्ये असंख्य डबे, कधी हातगाडी, त्याच्यावरती असंख्य डबे, पण ज्याच्या घरून ज्याच्यासाठी डबा घेतला अगदी तो डबा त्याच्यापर्यंतच पोहोचवण्याचं हे काम लीलया सांभाळत असतात. म्हणजे जवळजवळ 5000 पेक्षा जास्त डबेवाले दररोज 2 ते 2.25 लाख डबे पोहोचवले जातात. म्हणजे खरं तर मॅनेजमेंट स्टडीच्या अभ्यासामध्ये नेहमी त्यांचं उदाहरण दिलं जातं. तसं सांभाळत असतील. खरंच आज त्या मुंबईच्या सगळ्या डबेवाल्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. की देवदत्त यांनी डिपॉझिट केलं पर्याय क्रमांक 2 1890, भूषण यांनी डिपॉझिट केलं पर्याय क्रमांक 4 1947, तर वीरेंद्र यांनी डिपॉझिट केलं पर्याय क्रमांक 3 1920. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1890. अभिनंदन देवदत्त. आपण जो अंदाज व्यक्त केला तो अगदी बरोबर ठरला. तुमच्या दोघांचंही सलग दुसरं उत्तर चुकलेलं असल्यामुळे तुम्हाला हा खेळ आता इथेच सोडावा लागला. तुम्हा दोघांनाही आमच्या सगळ्यांकडून तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी शुभेच्छा. देवदत्त, आता आपण 80% पोहोचलेले आहात. म्हणजे 5,66,243 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन आपलं. आणि इतर 2 स्पर्धकांनी सलग 2 उत्तरं चुकीची दिलेली असल्यामुळे आता खेळ सोडलेला आहे. त्यामुळे आता देवदत्त, आपण या आजच्या खेळामध्ये नंबर 1 ठरलेले आहात. अभिनंदन. आणि जेव्हा या खेळामध्ये कोणी नंबर 1 ठरतो तेव्हा त्याला 2 पर्याय दिले जातात. पहिला पर्याय, तुम्ही जर का हा खेळ आता इथेच सोडला तर आतापर्यंत आपल्या खात्यात जितके टक्के जमा आहेत त्याच्या निम्मे म्हणजे 40% सोबत घेऊन तुम्ही जाऊ शकता. दुसरा पर्याय, आपण हा खेळ पुढे खेळू शकता. निर्णय आपण घ्यायचा आहे. मी प्रश्न बघून ठरवू शकतो. हो, तुम्ही प्रश्न बघून निर्णय घेऊ शकता, पण पर्याय बघायच्या आधी विचारू प्रश्न. हो. देवदत्त यांच्यासाठी हा 7वा प्रश्न. कोणत्या देशाच्या राजघराण्याचे नाव विष्णूच्या सुदर्शन चक्रावरून पडले आहे? खेळणार मी. आणि पर्याय आहेत 1 लाओस, 2
कंबोडिया, 3 नेपाळ आणि 4 थायलंड. देवदत्त यांनी जर हे योग्य उत्तर डिपॉझिट केलं तर ते 90% पोहोचू शकणार आहे. उत्तर चुकलं तर 10% वजा होणार. 7वा प्रश्न असल्यामुळे पुन्हा नशिबाचा कौल त्याला आजमावता येणारच आहे. देवदत्त यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थायलंड. आपण ठाम आहात? शक्यता थायलंडची जास्त आहे. कशावर? एक असं आहे की सुदर्शन चक्र म्हणजे सुदर्शन चक्रावरून पडलेलं नाव. आता पहिली गोष्ट, राजघराणं यांच्यापैकी 2 ठिकाणी नेपाळ आणि थायलंड हे आहेत जिथे शक्यता आहे की सुदर्शन चक्रावरून नाव असू शकतं. त्यात नेपाळ नाही किंवा थायलंड का, ह्याचं कारण सांगतो की थायलंडमध्ये मी थायलंडचे अल्बम बघत असताना, माझा एक मित्र थायलंडला गेला होता, तिथले अल्बम बघत असताना तिथे मी एका चौकात एक रथावर असा धनुष्यबाण घेऊन असा आरूढ झालेला एक योद्धा आहे आणि मी चकित होऊन विचारलं की हा कशाची मूर्ती आहे ही, तर त्यांनी सांगितलं ही अर्जुनाची मूर्ती आहे. मग थायलंडमध्ये जर का चौकात अर्जुनाची मूर्ती असू शकते तर थायलंड हा जास्त योग्य असू शकतो, कारण काय मला माहिती आहे की नेपाळचं आणि सुदर्शन चक्र या नावाचं काही हे होत नाही. डिपॉझिट केलेलं उत्तर आहे देवदत्त यांनी पर्याय क्रमांक 4 थायलंड आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थायलंड. अभिनंदन. आणि या बरोबर उत्तरामुळे आता देवदत्त 90% जाऊन पोहोचलेले आहेत. 90% म्हणजे 6,37,024 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन. हा 7वा प्रश्न होता. योग्य उत्तर दिलेलं आहे आणि या खेळात ते एकटेच आहेत. त्यामुळे नशिबाचा कौल आता आजमावणार आहेत देवदत्त. आतापर्यंत यापूर्वीचे दोन्हीही नशिबाचे कौल आपल्या बाजूने आलेले आहेत. आता यामध्ये एक पान आहे -10 आणि एक आहे स्नॅच 10. स्नॅच 10 आले तर तुमच्या खात्यामध्ये आणखी 10% जमा होणार आणि तुम्ही 100% कर्जमुक्तीचा हप्ता बंद करणारा हा चेक सोबत घेऊन जा. आणि -10 आलं तर तुमच्या खात्यामधून 10% वजा. ही 2 नशिबाचा कौल आजमावणारी पानं. कोणते? झाला निर्णय? सांगितलं 50% प्रॉबिलिटी आहे की हे -10 असू शकेल. बरोबर उत्तर दिलं. 90% पोहोचले. तिसरा नशिबाचा कौल आता काय करणार आहे, कारण यापूर्वीचे 2 नशिबाचे कौल त्यांच्या बाजूने गेलेले आहेत. हे पान स्नॅच 10 असेल की नसेल? नशिबाचा कौल आहे काय असेल? म्हणजे 10 वाढणार का कमी होणार? मलाही तसंच वाटतंय, पण नशिबाचा कौल आहे -10 आणि हे होतं स्नॅच 10. आता आपण 10% वजा झालेले असल्यामुळे 80% जाऊन पोहोचलेले आहात. आताही तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. आता जर आपण खेळ सोडायचा निर्णय घेतला तर आपण 40% सोबत घेऊन जाऊ शकता. प्रश्न बघून ठरवू. उत्तर बरोबर असल्यामुळे तुम्ही पुढे खेळूही शकता, पण तुम्ही निर्णय घेतलेला आहे की मी प्रश्न बघतो आणि निर्णय घेतो, कारण सलग 2 उत्तरं चुकली की खेळ सोडावा लागतो. देवदत्त यांच्यासाठी हा आहे 8वा प्रश्न. प्रश्न आहे महेंद्र चौधरी पुढील पैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? माहिती आहे सर. पर्याय पाहिजे? वा, टाळ्या. महेंद्र चौधरी पुढील पैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? आणि पर्याय आहेत 1 मालदीव, 2 फिजी, 3 मॉरिशस आणि 4 नेपाळ. उत्तर डिपॉझिट केलेलं आहे.
देवदत्त यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 फिजी आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिजी. अभिनंदन. हा 8वा प्रश्न. या 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि आपल्या खात्यामध्ये पुन्हा 90% जमा झालेले आहेत. अभिनंदन. ठप्ता बंदचा हा खेळ आपण बघितलं, कधी पारडं कसं कुठे झुकतं आहे. पण आतापर्यंत सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तर देण्यात देवदत्त यशस्वी ठरलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजच्या या खेळाची रंगतही तशीच वाढते आहे. 90% आपल्या खात्यात जमा आहेत म्हणजे 6,37,024 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न तयार आहे तुमच्यासाठी. हो, मी पुढचा प्रश्न विचारणार, पण त्याआधी आपल्या आणखी काय आवडी निवडी आहेत? सर, मी सोलापुरात राहतो आणि आज ज्यांना सगळे महाराष्ट्राचे हास्य सम्राट म्हणून ओळखतात, दीपक देशपांडे हे सोलापूरचेच आहेत. महाराष्ट्राशी त्यांची ओळख झाली झीच्या माध्यमातून आणि खूपच टॅलेंटेड व्यक्ती आहेत ते, त्यात काही वादच नाही. पण मी लहानपणापासून त्यांचे कॅसेट्स ऐकत मोठा झालेलो आहे, तर मला त्यांची नक्कल करायला आवडतं. अरे वा. तर दीपक देशपांडेंची नक्कल तुम्ही करणार आहात, ऐकवा ना काहीतरी. मला वाटतं त्यांनी एक आयटम सादर केला होता ह्याच्यावरती, टी व्हीवरती, ज्याच्यात एक व्यक्ती आपल्या बहिणीशी बोलत असतो फोनवरती. तर बघू, प्रयत्न करतो तसं एखादं काही करायचं. हॅलो ताई, टीव्ही बघाली ताई? हप्ता पण बघाली का नाही? तुला बी खेळायचं आहे? मग SMS कर की, झी मराठीवाले बोलत आहेत बघ. अरे वा. दादागिरीवरनं दीपक देशपांडे साहेबांचं एक आहे आयटम, जो हास्य सम्राटमध्ये नाही बहुतेक दाखवला गेलेला. आत्ताच गणपती होऊन गेले, तर गणपतीच्या आधीच आमच्याकडे भरपूर अशी लगबग चालू होते, जशी सगळीकडे असते. आणि जे सार्वजनिक मंडळ आहेत तिथे जे गल्लीतले लोक वगैरे असे बसलेले असतात. प्रत्येक गल्लीला एक दादा असतोच आणि आमच्याकडे स्टारचे कपडे घालून असा तो सकाळ सकाळी बाहेर येतो आणि बघतो पोरं बसलेले आहेत. ए काय करायला बे सकाळ सकाळी? हा अबे इड्या का फुकाला, सकाळ सकाळी जावा, वर्गणी गोळा करून आणा. मग सगळी पोरं उठतात, वर्गणी घ्यायला जातात. ते एका शेडची दुकानावर जातात. ते शेडजी हाकलून देते पोराला मारून. एक बारका पोरगा असता, रडत रडत होतो त्या दादाकडं. ओ भैया मारले, ओ मला मारले करत परत येतो, वर्गणी दिली नाही म्हणून. हा कोण आहे ते शेडजी? चल म्हणून तो आपला निघतो आणि तो दादा त्या दुकानदाराच्या समोर जाऊन थांबतो. आणि हे अतिशोक्ती नाहीये किंवा नाहीये, असंच बोललं जातं सोलापुरात. नमस्कार मालक. का मालक आहे का नाही? ओळखला का नाही? वर्गणी देत नाही म्हणला. हा लहान पोरगा बघून मारताव का? बघा मग मिरवणुकीच्या टायमाला दगड गिगड मारलो ना, काचा ठळड दिशीन फुटतील बघा म्हणून. ते दुकानदार पण मजबूत तिथं जम बसलेला असतो. त्याच्याकडे एक पोरगा, त्याच्याकडे एक माणूस असतो कामाला, नाव दत्ता असतं. तो आपला शांतपणे त्याकडे बघतो, असं करतो, ए दत्ता वगैरे कोण आलाय म्हणून. दत्ता 6-6.5 फूट बाहेर चालत येतो. ओढ रे, हा मस्तीला लागा आले. तो आपला गल्लीतला स्टारचे कपडे घातलेला दादा दत्ताला बघितल्या खलास. अरे दत्ता तू, हे त्याचं पहिली रिॲक्शन असते. लय डेंजर होता, त्यांनी तळाकाठी खूपच लावता 2 जणांना. कधी आला बाहेर? इथं कधी लागला कामाला? विषय बंद. का वर्गणी मिळणार नाही, चला इथं. नाही हो असं चालतो जरा मालक. हो नमस्ते, ओळख ठेवा आमची. अरे वा. अगदी अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचलेले आहात, त्यामुळे तुमच्यासाठी हा 9वा प्रश्न. रवींद्रनाथ टागोर यांनी भानुसिंह या नावाने पुढीलपैकी कोणत्या भाषेत कविता केल्या आहेत? रिस्क थोडीशी आहे, चुकलात तरी 10% कमी होणार आणि बरोबर आलं तर 100% कर्जमुक्त होणार. कारण आतापर्यंत तुमचं एकही उत्तर चुकलेलं नाही, त्यामुळे खेळणार. टाळ्या. देवदत्त यांच्यासाठी पर्याय आहेत: 1 मैथिली, 2 असमिया, 3 उरिया आणि 4 संस्कृत. देवदत्त यांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असमिया आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मैथिली.
हे उत्तर चुकलं आणि आपल्या खात्यामधून 10% वजा झालेले आहेत. आपल्या खात्यामध्ये आता 80% जमा आहे. आतापर्यंत 9 प्रश्न झालेले आहेत आणि यानंतर आता 10वा प्रश्न तुमच्या समोर येणार आहे. आपण जर खेळ सोडला, आतापर्यंत आपल्या खात्यात जमा आहेत 80%, त्याच्या निम्मे म्हणजे 40% तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. हा प्रश्नही मी बघून ठरवू शकतो. हो, प्रश्न या खेळातला हा 10वा प्रश्न. शासकीय गॅझेट्स व पाठ्यपुस्तके वगळता मुद्रित झालेले पहिले मराठी पुस्तक कोणते? ट्विट करतो. खेळ सोडण्याचा निर्णय घेता म्हणजे 40% सोबत घेऊन जाण्याचा आपण निर्णय घेत आहात. हो. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर आणखी 1 लाख मोलाचा प्रश्न मिळू शकतो. हो, पण चुकलं तर बाहेरच आहे. आणि अर्थातच आपण या प्रश्नाचं उत्तर चुकलात तर आपल्याला काहीही मिळणार नाही. ट्विट करतो. खेळ सोडतात. तुमच्या निर्णयाचा आदर करतो. तेव्हा आता इथून जाताना आपण 2,83,122 रुपयांचा हा चेक घेऊन जाणार आहात. अभिनंदन. पण तरीही मी आता तुम्हाला पर्याय देतो. निर्णय तर झालेला आहे, मी तुम्हाला पर्याय देतो. बघूया पर्याय दिल्यानंतर तुम्ही कोणतं उत्तर डिपॉझिट केलं. आणि पर्याय आहेत: 1 व्यंकटेश स्तोत्र, 2 महिपतीकृत पांडुरंग स्तोत्र, 3 गाथा सप्तशती, 4 श्री विष्णू सहस्त्रनामावली. कोणतं उत्तर डिपॉझिट केलं असता या प्रश्नाच्या उत्तराबद्दल? अंदाज म्हणून डिपॉझिट केलेलं उत्तर आहे देवदत्त यांनी पर्याय क्रमांक 2 महिपतीकृत पांडुरंग स्तोत्र. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिपतीकृत पांडुरंग स्तोत्र. कधी कधी रिस्क घ्यायची असते. किती वेळेला घेतली? आता माझे रिस्कचं बजेट संपलं माझं. शेवटी असं. नाही, पण ही रिस्क चांगल्यासाठी होती. म्हणजे माहिती होतं. पुन्हा 90% पोहोचला असता आणि मग 1 लाख मोलाचा प्रश्न आणि 100% हप्ता बंद. पण छान, आपण खूप छान खेळलात आणि आपण 40% सोबत घेऊन जाण्याचा निर्णय केलेला आहे. 2,83,122 रुपयांचा हा धनादेश ज्यावर तुमचं नाव लिहिलेलं असणार तो आता सोबत घेऊन जाणार आहात. अभिनंदन, आपलं अभिनंदन. खूप छान खेळ खेळला आणि आपण बघितलं देवदत्त अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इतके कॉन्फिडंट होते की आम्हाला वाटलं होतं की आज तो क्षण येणार. 100% कर्जमुक्तीचा तो चेक सोबत घेऊन जाणार. पुन्हा एकदा सोलापूरमध्येच 100% हप्ता बंदचा हा चेक जाणार असं वाटलं होतं. खूप छान खेळलात. अभिनंदन देवदत्त, अभिनंदन.